ब्रेक के बाद एक बार फिर से रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात करेंगे बुल्ढाना की, जहां मलकापुर में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के मौके पर एकल महिला परिचय सम्मेलन का आयोजन किया गया। देखिए ये रिपोर्ट। 8 मार्च को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर बुल्ढाना जिले के मलकापुर स्थित भ्रात मंडल सभागृह में एकल महिला परिचय सम्मेलन का आयोजन किया गया। राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय शिक्षण संस्था हरसोडा तालुका मलकापुर एवं मानस फाउंडेशन द्वारा संयुक्त रूप से आज अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर एकल महिला सम्मेलन एवं परिचय सम्मेलन का आयोजन किया गया। इस अवसर पर राजस्व विभाग के NT चौहान, उद्योगपति कोमल पाटिल, संतोष रायपुरे, DL लहाने आदि प्रमुख रूप से उपस्थित रहे। सावित्री रमेश उमरंडे, मी लहाने सरांच्या मानस फाउंडेशन या योजनेअंतर्गत सरांकडे काम मागण्यासाठी गेले होते। सरांनी मला रोजगार उपलब्ध करून दिला आणि मला एक स्वतः पायावर उभी राहण्याची संधी सरांनी दिली। मी इथं वेळेला जे काही भाषण केलं ते सगळं माझ्या मनाले सत्य आहे। आज भर दिवाळीच्या दिवशी खूप रडत होती, म्हणजे मॅडमने एका लाखाची मदत केली। एक मुलगी माझी कुठल्याकडे गेली, जी ही मुलगी आहे हिला 3च महिने वागवलं। 3 महिन्याचा गर्भ घेऊन 11 वर्ष झाले तर माझ्याजवळ आहे। मी तिला म्हणतो तू लग्न कर, समाज चांगला नाही, मला प्रत्येक अनुभव आहे, तुला तेवढे अनुभव आले तू करून गेला, तर सगळं सत्य आहे। हे जर केलं, हे जर तुम्ही कार्य केले तर हे कोणाची किंवा कशी लागेल हे काही सांगता येत नाही। लावू आम्ही या महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला लक्षात येईल की महिला आता कमी राहिलेल्या नाहीये। अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी खूप पुढे झेप मारलेली आहे आणि आज या विज्ञानाच्या युगात असेल, महिला पायलट झाल्या, जे काम पुरुष करत होते त्या सगळे काम आज महिला करायला लागल्या। त्या ठिकाणी साधू संतांची शिकवण आपल्याला मिळालेली आहे। अनेक महापुरुष या ठिकाणी जन्माला आले आणि असं असताना सुद्धा या आपल्या प्रगत महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही आमच्या एकल महिलांची, ज्या एकल महिला आहेत, विधवा असतील, घटस्फोटित असतील, परित्यक्ता असतील, या महिलांची स्थिती मात्र निश्चितपणे चांगली नाही, हे आपल्याला खेदानं सांगावंसं वाटतं। तुम्ही जर विचार केला, एखाद्या मुलीचं लग्न झालं, त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर आपण तिला म्हणतो की आमच्या घरामध्ये लक्ष्मी आली, तिचं स्वागत करत असतं तर सोनियाच्या पावलानं लक्ष्मी घरात आली असं आपण म्हणतो। तिला लक्ष्मीचा दर्जा देतो, देवीचा दर्जा देतो, तिला पवित्र मानतो आणि तिला पवित्र मानून ते आपण त्या घरामध्ये घेत असतो। पण हीच पवित्र असणारी स्त्री जेव्हा संसार करते, संसार करत असताना कोणतीही महिला, मी म्हणतो एकही महिला असे नाही की जिनं कधी स्वप्न पाहिलं असेल की मी घटस्फोटित होईल, जिनं कधी स्वप्न पाहिलं असेल की मी विधवा होईल, अशी एकही महिला नाही। आणि मग अशा वेळेस कारणामुळे, कोणत्याही कारणामुळे आज महिला आपण पाहिला शेत मजुरापासून तर देशाच्या उच्च पदापर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत। या देशामध्ये आपण पाहिलेलं आहे, भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी हे देश चालवलेला आहे। भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई होऊन गेलेल्या आहेत। किरण बेदी ह्या अधिकारी मोठ्या पोस्टवरून गेलेल्या आहेत। खेळाडूपटूमध्ये PT उषाचं नाव असेल, त्या महिलांची समस्या आहे, म्हणजे विधवा महिलांचे, घटस्फोटित महिलांचे आणि आपल्या म्हातारा आजी ज्या असतील त्या, की साधे विषय म्हणजे कोणाच्या घराचे पगार सुरू झाले, कोणाच्या लाडक्या बहिणीचे पैसे पात्र असताना आता अपात्र केलं। तुमच्या कुठल्याही काही अडचणी असतील, शासकीय योजनेच्या असतील, कुठला असतील, त्या आम्हाला तुम्ही कळवा, आम्ही तुमच्या पाठीची खंबीर आहे। महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो। बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता संदीप सावजी की रिपोर्ट। डोंबिवली में लक्ष्मण कृष्णा पावेश सोशल ऑर्गेनाइजेशन द्वारा 8 मार्च को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। देखिए इसकी झलकियां। शिवसेना शाखा कोपरगांव वार्ड नंबर 65 लक्ष्मण कृष्णा पावशे सोशल ऑर्गेनाइजेशन के 8 मार्च को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। शाखा संगठक अपर्णा संजय पावशे, पूर्व कॉर्पोरेटर एवं पूर्व परिवहन समिति के अध्यक्ष संजय लक्ष्मण पावशे ने
अंतर्राष्ट्रीय महिला दिवस समारोह का आयोजन किया। महिला और बाल विकास महाराष्ट्र सरकार की रक्षा अधिकारी निकिता साबले, डॉक्टर नैना देवरे, हास्य क्लब के निदेशक हास्य सरिका वारंग, अहिल्याबाई होलकर स्कूल के प्रिंसिपल जतकर मैडम आदि गणमान्य महिला उपस्थित थी। आज 8 मार्च जागतिक महिला दिवस, त्यानिमित्ताने आपण वार्ड क्रमांक 65 मध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यासाठी सर्वच महिलांनी इकडे उपस्थिती दाखवली। खूप छान वाटलं, कार्यक्रमही छान पार पाडला। तर सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी महिला संरक्षण अधिकारी निकिता साबळे, पंचायत समिती कल्याण। तर मी एकच बोलू इच्छिते की महिला सुरक्षित असणे हे आवश्यक आहे। या महिला दिनी 8 मार्च तर मी अशी सांगू इच्छिते की महिलांचं संरक्षण आणि महिलांची संरक्षण हे प्रत्येकच कुटुंबाचं किंवा शासनाचं हे काम असते आणि त्या ठिकाणी प्रत्येक कामाच्या ठिकाणी किंवा शाळा कॉलेजेसमध्ये ICC कमिटी ही आवश्यक असते। तर भौरी देवी हे प्रकरण घडलेलं होतं। विशाखा गाईडलाईननुसार प्रत्येक कामाच्या ठिकाणी किंवा शाळा कॉलेजेसमध्ये ICC कमिटी अंतर्गत तक्रार निवारण समिती आवश्यक आहे, परंतु बऱ्याचशा ठिकाणी ही कमिटी नसते। त्यामध्ये महिला ही अध्यक्ष असली पाहिजे आणि बाकी इतर सदस्य आवश्यक असतात। आणि बऱ्याचशा आमच्या शासकीय संस्था किंवा शासकीय ऑफिसेसमध्ये ह्या म्हणजे ज्या हे असतात स्कीम असतात त्या पण आम्ही सांगत असतो आणि त्या अंतर्गत महिलांची सुरक्षा ही आवश्यक असते। आणि आमच्या महिला बालविकासमध्ये तरी आमच्या ज्या पण घटना घडतात त्यांचा आम्ही सर्वे करून प्रत्येकच महिलांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो। तर या अंतर्गत मी सांगू इच्छिते, आमच्या इथं एक बाल कल्याण समिती असते। तर बाल समिती अंतर्गत मुलांचं एक बाल न्याय मंडळ असते। त्या बाल न्याय मंडळामध्ये जे असे शाळे कॉलेजेसमध्ये जे रेपचे केसेस होतात किंवा मुलांची छळवणूक केल्या जाते, तर त्या ठिकाणी सर्वे केला असता अशा ठिकाणी स्वतः मुख्याध्यापक बोलतात की अशा बऱ्याचशा शाळा अशा आहे, परंतु मुख्याध्यापकांनी असं बोलायला नको, कारण मुख्याध्यापक ही शाळेचा सर्वेसर्वा असतो आणि त्याने जर असं बोलले तर बाकीच्या जनतेने किंवा शिक्षकांनी कोणाकडे बघायचं। ही सर्व जबाबदारी ही मुख्याध्यापकांची आणि एरियातील लोकांची असते आणि त्या ठिकाणी शासनाने पण खबरदारी घेतली पाहिजे आणि अशा शाळेचा सर्वे केला पाहिजे की ज्या ठिकाणी हे म्हणजे सर्व नियमांचं पालन करू शकत नाही। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। डोंबिवली में विश्वनाथ प्राणी की अवधारणा से अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर संसारिकता महिलाओं को सम्मानित किया गया। देखिए ये रिपोर्ट। कल्याण डोंबिवली के पूर्व कॉर्पोरेटर विपक्षी पार्टी नेता विश्वनाथ प्राणे और KDMC के पूर्व मेयर विनीता राणे, पूर्व पार्षद संगीता पाटिल, मुकेश पाटिल के सहयोग से अंतर्राष्ट्रीय महिला दिवस कल जनगणना विद्या मंदिर कॉलेज के ग्राउंड में मनाया गया। 100 महिलाओं के साथ बच्चों और लड़कियों द्वारा प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम किए गए। इस अवसर पर विष्णुनगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय पवार ने महिलाओं की सुरक्षा और देखभाल के लिए एक प्रमुख भाषण दिया। जनगणना स्कूल निदेशक प्रेरणा राजकुमार कोल्हे, डॉक्टर वंदना सुजीत बोरकर और डॉक्टर रेवती तेजस्वी जोशी, जो विभिन्न क्षेत्रों में डॉक्टरेट कर रहे हैं, KDMC की पूर्व मेयर विनीता राणे और पूर्व पार्षद संगीता पाटिल ने शॉल गुलदस्ते देकर सम्मानित किया। रेलवे लोक पायलट गणेश कुलकर्णी, जो कि एक लेखक हैं, उन्हें अपने पुस्तक के लिए राज्य सरकार की ओर से एक पुरस्कार मिला। आज जागतिक महिला दिनाविषयी आज महिलांनी स्वतःच्या म्हणजे महिला आणि महिलांसाठी मनोरंजनासाठी जो व्यासपीठ उपलब्ध केलाय, खरंच एक धक्कादायक म्हणजे की आजपर्यंत आम्ही कधी विचारच नाही केला की आमच्या महिलांनी हा एवढा मोठा प्रमाणात जो कार्यक्रम केला। मी त्यासाठी मी सगळ्या महिलांचं अभिनंदन करते। वार्ड क्रमांक 54 आणि वार्ड क्रमांक 64 या दोन्ही वार्ड क्रमांकाच्या महिलांनी एकत्र येऊन आपल्याला हक्काचं व्यासपीठ पाहिजे आणि महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आज साजरा होतोय। त्यासाठी मी सगळ्या महिलांचं कौतुक करते, त्यांचं अभिनंदन करते आणि सगळ्या महिलांना मी भरपूर शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे माझ्या खांद्याला खांदा लागून माझ्या नगरसेविका माझे मिस्टर विश्वनाथ राणे साहेब यांच्या आणि सगळ्या समाजसेवक मुकेशजी पाटील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, आमच्या कार्यकर्त्याच्या सहकार्याने आज हा मोठा उत्सव साजरा दिसतोय। हा महिलांचा एक मोठा एक त्यांचं भाग्य मिळालं की त्यांना एक आपलं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय। त्यासाठी मी सगळ्या महिलांना
घे उंच भरारी शिकुडे तू अशीच की ज्यामुळे की दुनियाला दाखवून द्यायचं की आम्ही पण काही कमी नाही आहे. धन्यवाद. काय सांगाल, आज महिला दिन आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आज महिला इथे जमा झालेल्या आहेत. तुम्ही एवढा चांगला सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यातून काय सांगाल? सर्वप्रथम महिलांना सर्व मनपूर्वक सर्वांचे महिला दिनाबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि माझ्या वार्डातल्या आणि राधाताईंच्या वार्डातल्या सर्व महिलांसाठी आज इथे कार्यक्रम उपलब्ध केला आहे. त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा हीच इच्छा आणि सर्वांनी पुढे महिलांनी सर्वात पुढे राहावं अशी इच्छा है. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। नंदुरबार जिला अस्पताल में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर महिला कर्मचारियों के लिए सैनिटरी नैपकिन मशीन का उद्घाटन किया गया। देखिए ये रिपोर्ट। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर जिला अस्पताल नंदुरबार में कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता जिला सर्जन डॉक्टर कांताराव सातपुते ने की और कार्यक्रम के दौरान अतिरिक्त जिला सर्जन डॉक्टर नरेश पाडवी, बाहरी संपर्क निवासी चिकित्सा अधिकारी डॉक्टर सुलोचना बागुल, मैट्रन मैडम नीलिमा वॉल्वी, अधिकारी नर्स, कक्षा 4 महिला कर्मचारी भी उपस्थित थे। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर महिला कर्मचारियों के लिए सैनिटरी नैपकिन मशीन का उद्घाटन किया गया। इस अवसर पर जितेंद्र चौहान ने आभार व्यक्त किया। नंदुरबार से सी न्यूज़ संवाददाता शेख फहीम मोहम्मद की रिपोर्ट। महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर तकली शाहू का सेवानिवृत्त सैनिकों का जुलूस निकालकर अभिनंदन किया गया। देखिए ये रिपोर्ट। कन्नड़ तालुका के शाहू टाकली के भूमिपुत्र सैनिक सूबेदार सुदाम गंगाधर जाधव 32 वर्षों तक देश की सेवा करने के बाद सेना से सेवानिवृत्त हुए। रविवार 9 बजे की सुबह पूर्व सैनिक संघ और ग्राम पदाधिकारियों की ओर से गांव में भव्य जुलूस निकाला गया। दादा दादी एवं पूर्व सैनिकों व ग्रामीणों ने शॉल व पुष्प गुच्छ देकर अभिनंदन किया। गांव में उनका एक भव्य पोस्टर भी लगाया गया। इस अवसर पर सैनिक सुदाम जाधव ने अपने विचार व्यक्त किए तथा कार्यक्रम का संचालन एवं धन्यवाद ज्ञापन पत्रकार अरमान मदार ने किया। इस अवसर पर आए सभी ग्रामीणों के लिए भोजन की व्यवस्था की गई। इस अवसर पर बड़ी संख्या में दादी, नानी एवं पूर्व सैनिक, सरपंच, उप सरपंच, सदस्य, ग्रामीण महिलाएं एवं बहनें उपस्थित थे। जय हिंद। मी सुदाम गंगाधर जाधव और लेफ्टनंट टाकळी शाहू आमचे गाव, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। मी सैन्यामध्ये 32 वर्ष नोकरी केली। ही नोकरी केवळ माझ्या गावचा, माझ्या देवाचा, माझ्या देवतांचा आशीर्वाद, हा आशीर्वाद हमेशा माझ्या सोबत राहिला। मला काही कठीणाई आली नाही। आणि माझे जे उस्ताद मला भेटले होते त्यांनी सांगितलं होतं की नाम, नमक, निशान या 3 लाइन मध्ये माझी नोकरी कधी पूर्ण झाली। नाम मतलब नाम खराब कभी नहीं करना भाई। नाम कभी खराब मत होने का, गांव का, बाप का, माँ का, किसी का नाम खराब मत कर देना। इसको नाम कहते। नमक, जिस नमक से खा रहा है उसमें छेद करने की कोशिश मत करना। ये मेरे उस्ताद के पॉइंट्स थे। इस पॉइंट को चलते चलते मैंने अपने बेखूबी से निभाया और मेरी 32 इयर्स की सर्विस आनंद पूर्वक मैं अपने गांव में सुख रूप से पहुंच गया। इस पहुंचने के बाद मेरे गांव वाले, छोटे मोटे बड़े, सरपंच, पुलिस पाटिल, वकीलदारी जो लोग थे, उन्होंने मेरा तहे दिल से ऐसा शुक्रिया अदा किया कि मैं तहे दिल से शुक्रिया करता हूं और हमेशा हमेशा के लिए याद करता हूं। मेरे लिए बहुत ही बढ़िया, बहुत ही नाइस बात है ये। इसके लिए बहुत बहुत गाँव वालों का धन्यवाद। संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।